महोदय, विधानसभेचं कामकाज थांबलेलं आहे आणि सरकारच्या वतीनं आज या विषयावर निवेदन येणार आहे. आमचे 2-3 मुद्दे सभापती महोदय आहेत. मिसिंग लिंकचा विषय या ठिकाणी सांगितला की या मिसिंग लिंकच्या बांधकामाचा विषय असेल किंवा पाऊस पडणे. माझा मूळ मुद्दा दादा यातला विषय काय की IMDनं तुम्हाला 3 तारखेला सांगितलं होतं, अलर्ट दिला होता. 3-4 नंतर प्रचंड प्रमाणात पाऊस पडणाऱ्या IMDचा अलर्ट होता. तुमचा अलर्ट RMCचा 1 तारखेपासूनचा होता की पाऊस पडणार आहे. मग माझं म्हणणं काय की IMDचा अलर्ट असताना मग मुंबई पुणेवर हायवेवर दरड कोसळते, हा दर मनसूनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याची उपाययोजना कंट्रोल रूममधनं त्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन जायला पाहिजे होते की 3-4 तारखेला प्रवास तिथला थांबवावा. सभापती महोदय, रेल्वे लाईनवर या ठिकाणी दरड कोसळले, आम्ही समजू शकतो JCB तिथं पोचू शकत नाही. हा नॅशनल हायवे आहे, जगातला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. अशा वेळी तिथं ती व्यवस्था या ठिकाणी नव्हती का? मागच्या वेळी एका टँकरचा ॲक्सिडेंट झाल्यानंतरची आपत्तीतली आपली व्यवस्थापन हे अख्ख्या देशानं त्या ठिकाणी बघितले की एखादा टँकर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही किती अकार्यक्षम आहोत सरकार म्हणून हे अख्ख्या जगानं बघितलं. मग अलर्ट असताना सुद्धा सरकारनं या ठिकाणी पावलं उचलली नाहीत. हा सभापतीमध्ये महत्त्वाचा या ठिकाणी विषय. आणि त्याचबरोबर दुसरा उल्लेख मुंबईचा या ठिकाणी केला. मुंबई महापालिकेनं 80,000च्या वर 80,700 काहीतरी झाडं ही फेलिंग म्हणजे बारीक करायची, छाटणी करायची अशा पद्धतीचं नियोजन केलं. त्यातलं 94% झालं असं मुंबई महापालिका म्हणते. राहिलेले 4,000 झाडांच्यावर त्यांनी कारवाई केली नाही म्हणतं. परंतु त्याच 4,000 झाडं पडलीत का याचाही माहिती या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. चेंबूरमध्ये जे झाड पडलं आणि एक व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याचा BMCनं गार्डन डिपार्टमेंटनं रोड डिपार्टमेंटला लेखी कळवलं होतं. हे झाड 12 मेला व्यवस्थित आहे असं सांगितलं आणि 25 मेला त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली. परंतु रोड डिपार्टमेंटला लेखी कळवलं होतं गार्डन डिपार्टमेंट BMCनं की या बाबतीत कन्स्ट्रक्शनमुळं हा विषय या ठिकाणी होऊ शकतो. मग सभापती महोदय, जीव गेल्यावर आम्ही या ठिकाणी चर्चा करतो, त्याच्याबद्दल या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो. परंतु ज्या घटना टाळू शकत होत्या त्या BMCनं टाळल्या का? एकूण आकडेवारी दर मग चालू होतं. मागच्या वेळी देखील मनसूनला एवढी झाडं पडली होती, ह्यावेळी देखील एवढी पडली. आता मागच्या वेळी खड्डा पडला म्हणून पुढच्या वेळी मागच्या वर्षी 5 खड्डे पडले म्हणून यावर्षी 2 पडले म्हणून पाठ थोपटून सरकार घेणार असेल तर काय आमचं म्हणणं नाही त्याला. माझं म्हणणं सभापती महोदय काय की मनसून हा ठरलेला आहे, पाऊस ठरलेला आहे. हे असताना देखील सरकारनं ज्या पद्धतीनं याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिलेलं नाही. मानखुर्दची घटना अनधिकृत बांधकाम होतं असं स्टेटमेंट CM साहेबांचं आम्ही ऐकलं. मग त्याच्यावर कारवाई पूर्वी का झाली नाही? जे अनसेफ स्ट्रक्चर आहेत साहेब, सभापती महोदय, उद्या निवेदन देताना BMCनं या ठिकाणी केलेला सर्वे आपण मान्सूनच्या आधी सर्वे करतो की धोकादायक इमारती कुठल्या आहेत त्याची यादी आपल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसला असते. मग या मानखुर्दच्या इमारतीचा वॉर्ड ऑफिसमध्ये नोंद होती का की बाबा हे धोकादायक इमारत आहे आणि पडण्याची शक्यता आहे? आणि म्हणून सभापती महोदय, मग दुसरीकडे विषय घेऊन जाण्यापेक्षा आपलं स्वतःचा फेल्युअर आहे हे सरकारनं आणि BMCनं या ठिकाणी कबूल केलं पाहिजे. आणि पुढच्या 3 दिवसामध्ये जो IMDचा अलर्ट आहे, संध्याकाळी 5 वाजता तुम्ही सांगता उद्या मुंबईच्या शाळा बंद होणार आहेत. सभापतीमध्ये 1,05,00,000 लोक मेट्रो, बेस्ट, लोकल ट्रेन यामधून या MMR रिजनमध्ये दररोज प्रवास करतात. 1,05,00,000 दादा, दर दिवसाचा प्रवासी जो फुटफॉल आहे तो 1,05,00,000 आहे. माझं म्हणणं आहे सभापतीमध्ये, उद्याचा निर्णय, परवाचा निर्णय सुद्धा सरकारनं आज घ्यावा. ठीक आहे, चुकेल निर्णय, परवा दिवशीचं कदाचित हवामानाचं चुकेल अंदाज आपल्याला, परंतु आत्ता जो किमान अंदाज आहे दादा त्याच्यावर 2 दिवसाचे निर्णय घ्यावेत आणि लोकांना सतर्क राहण्यासाठी सरकार काय करणार आहे विस्तृतपणे उद्या यावं. फक्त 24 तासाचं न बोलता त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे.